तारा, तुला माहितीये, जेव्हापासून ही न्यूज सगळीकडे पसरली आहे ना, की वझे घराण्याचा संगीताचा वारसा आता ऑफिशियली तुझ्याकडे सुपूर्द केलाय मी, तारा, लोक रेकॉर्डिंगसाठी मागे लागलेत, इव्हेंट्स येत आहेत. आपण पहिल्यासारखंच असं एकदम खचून भरपूर इव्हेंट्स करायचे आणि भरपूर तारा, तुला माहिती नाहीये की मी किती खुश आहे अगं. मम्मा, माझ्या आनंदाचं काय ग? मला काय हवंय याचा कधी विचार केलास का तू? फक्त तुझाच विचार करत आलीयस. पण या सगळ्याचा फायदा तुलाच झाला ना. हा पैसा, हा प्रसिद्धी सगळं तुझ्यासाठीच तर आहे बाळा. आणि यामुळे तुला जे काही मिळालंय ते ते भरभरून मिळालंय. भरभरून मिळालंय, पण मला जे नको होतं ते, मला जे हवं होतं ते कधीच नाही मिळालं मला. सोहम, सोहम, हे बघ, तू हुशार आहेस, एवढ्या मोठ्या बिझनेस फॅमिलीला बिलॉंग करतोस, आणि आता तर तूही आमच्या म्युझिक इंडस्ट्रीचाच एक हिस्सा आहेस. तुला कळतंय ना सोहम, की हे नेम, फेम, पॉप्युलॅरिटी किती इम्पॉर्टंट आहे. अरे, हे सगळं असेल, पैसा असेल जोडीला, तर लोक विचारतात. सगळं मान्य आहे मला, पण हे जे सगळ्यांना, ही प्रसिद्धी, हा पैसा, हे सगळं तुझ्या मेहनतीने मिळालंय मला. आणि आता मला ते नको आहे मम्मा. मला माझ्या मेहनतीने, माझ्या कष्टाने माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे मम्मा. आणि म्हणून तू दिलेला वारसा मी तुला परत द्यायला आले. काय मूर्खपणा आहे. प्लीज तुम्ही दोघी शांतपणे बोलू शकता का? काय शांतपणे बोलायचंय सोहम? अरे, हिला कळत नाहीये की असं सोन्यासारखं ताट वाढून ठेवलं हिच्या समोर, आणि हिला भूकच नाहीये. मम्मा, तू कधी माझ्या आनंदाचा विचार केलास का? एक मिनिट तारा, काही झालं ना तरी आई आहे ती तुझी, त्यांच्याशी असं नाही बोलायचं. मला माहिती आहे की तुला त्यांचं बोलणं आज पटत नाहीये, पण आजवर खूप गोष्टी त्यांनी तुझ्यासाठी केल्यात आणि त्याला नाकारू शकत नाहीस तू. सो प्लीज शांत बस. भैरवीजी, मला माहिती आहे की तुम्ही तिच्या आई आहात. तुम्ही तिला जन्म दिलाय, तिला गाणं शिकवलं, लहानाचं मोठं केलं, आणि आज तिची जी ओळख निर्माण झाली आहे ना, ती फक्त तुमच्यामुळे. पण भैरवीजी, याचा अर्थ असा होत नाही ना तिच्या निर्णयावर, तिच्या आयुष्यावर हक्क गाजवू शकता. नाहीये तिची इच्छा गाणं गायची, तर तुम्ही तिला का जबरदस्ती करताय? आणि करू दे ना तिला काय करायचंय ते. तिला ज्या ज्या गोष्टी आवडतात ना, त्या सगळ्या गोष्टी करण्याचा पूर्ण अधिकार आहे तिला. आणि मी तिला नाही रोखणार, उलट तिला सपोर्टच करीन.